समोरचा आता थोडासा मोठं राहील. 102. 102. ओके, हे बघा, हे असं केलं. 102 आहे. 102च्या समोरची संख्या घेतली 104 डिवायडेड बाय 4. ह्या 4ने इथे भाग जाऊ शकतो, बरोबर आहे. याला जाऊ शकतो का? 4ने याला भाग जाऊ शकतो का? तर बघा कसं ओळखलं. 4 1 4, 4 2 8. 10तून 8 गेले, 2 उरले, खाली 24 येतील किंवा 22 येतील. 22 ला जात नाही, 24 ला जातो, म्हणून याला भाग दिला नाही. कसं? हे बघा, 4 102, 4 104. संख्या काय आहे? 10 इथे पण आहे, 10 इथे पण आहे. 4 2 8. ते 2 उरले, हा 2 येतो. 4 1 4, 4 2 8. इथे पण 2 येतात आणि हे 4 होतात. आता मला सांगा, 4 मध्ये 24 येते की नाही? 22 तर येत नाही. तर मग मी समोर कुठे वाढत आहे? इथे वाढत आहे. आणि हेच गोष्ट मी मनातल्या मनात केली. तर पटकन उत्तर येतं. ठीक आहे. आता बघा, इच्छा इथे करू. 4 2 8. 10तून 8 गेले, 2 उरले, 4 7 24. 26 गुणीला काय करायचं आहे? 102. आता ही मोठी संख्या आहे, हे करून पाहू आपण. 102 गुणीला 26. साइन 2 1202. हातचा 1, 6 0 0 आणि हा 1. 6 1 6. इथे फुली राहते ना, इथे फुली राहते. काय झालं? काही प्रॉब्लेम? 2 2 4, 2 0 0, 2 1 1. आता बघा, हे प्लस मायनस हे साईन थोडंसं म्हणजे आपल्याला याची काही आवश्यकता नाही. आपल्याला माहिती आहे ना, तर प्लस करावं लागते, तर प्लसच करावं लागते. ते देत नको बसा. 2 5 6 2 आहे का एवढं उत्तर? एकच जण बोलला ना आता, कविता. हो सर, एवढंच उत्तर आहे ना? हो, 26 52. ठीक आहे, हे समजलं. समोरचं लिहा. ती 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या विषम संख्यांची बेरीज. 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही विषम संख्यांची बेरीज. आता 1 पासून का बरं सुरू होते विषम संख्या? कारण की विषम संख्यांची सुरुवातच 1 पासून होते. ठीक आहे. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही. ठीक आहे, त्या संख्येला 2 ने भाग जात नाही. तर बघा, त्याच्यामध्ये 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 9 आहे, 7 पण आहे. सॉरी, 7 इथे लिहून घेतो. 7 9 11 नाही आहे का? 11 पण आहे. पण हे ज्याच्या शेवटी लागत आहे, ती संख्येला 2 ने भाग जातच नाही. हा शेवटी 1 लागला, 11च्या शेवटी 1 लागला. हे 13 करू आपण याला. इथे 3 आला, इथे पण तेच होते, बरोबर. 15ला पण भाग जात नाही 2 ने, हे पण विषम संख्या आहे. ओके. याच्यासाठी तुम्ही मागचा क्लास बघून घ्याल, जो युट्यूबवर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सम, विषम, नैसर्गिक, त्याच्यानंतर कोणत्या याच्यामध्ये परिमेय, अपरिमेय, या सगळ्या दिलेल्या आहे. लिहा 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11 + 13 +. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला साइड मध्ये लिहा. n + 1 हा साइड मध्ये लिहा ना. का बरं म्हणत आहे? कारण की आपण याच्याकडे लक्ष न देता आपण लक्षात ठेवायचं काय आहे. बघा, माझ्याकडे बघा, पेन बाजूला ठेवून ना.
पेन बाजूला ठेवा. आता लक्ष द्या. पहिला फॉर्म्युला काय होता? संख्या घ्यायची, त्याच्या समोरची संख्या घ्यायची, डिवायडेड बाय 2 घ्यायची. बरोबर? तो कशामध्ये लागणार होता? नैसर्गिक संख्येसाठी. हे आपल्याला माइंड मध्ये लक्षात ठेवायचं. नैसर्गिक संख्या आल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी टोटल आली, प्लस करायची आहे. तर काय करायचं? शेवटची संख्या घ्यायची, त्याच्या समोरची संख्या घ्यायची, डिवायडेड बाय किती करायचा? 2. 2 वाली संख्या आली म्हणजे समसंख्या आली. 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 8 प्लस जे काही आलं त्याच्यामध्ये काय करायचं? शेवटची संख्या घ्यायची, गुणिला त्याच्या समोरची संख्या घ्यायची, डिवायडेड बाय किती करायचं? किती करायचं? पुढे पाठ मागे सपाट 4 करायचं, नाही का? 4 करायचं. ठीक आहे. डिवायडेड बाय मध्ये 4 करायचा. आता विषम संख्या आली. विषम संख्यामध्ये कसं लक्षात ठेवाल तुम्ही? जी संख्या आहे त्याच्यामध्ये प्लस 1 करायचं, म्हणजे 13 मध्ये काय करायचं? प्लस 1 करायचं, डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे 13 मध्ये 1 मिळवलं किती झाले? 14. 14 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती झालं? त्याचं उत्तर किती आला? 7. आणि त्याचा पूर्ण होल ब्रॅकेट वर्ग होता, स्क्वेअर होता. बरोबर? 7चा वर्ग 49. खुशी तू पण उत्तर देत जा बेटा. आता तू दिसून राहते ना मला, तर तू पण उत्तर द्यायचं. ठीक आहे. आपलं 10वी सर्वांचं झालेलं आहे मला असं वाटतं. तर हा n म्हणजे काय? 13. 13 प्लस 1 2 याचा होल स्क्वेअर आहे म्हणजे 14. 14 भागीला 2 याचा होल स्क्वेअर आहे 7चा वर्ग. 7चा वर्ग किती? 49. तर एवढं लंब सर्व लिहायची काही आवश्यकता आहे का आपल्याला पोलीस भरती? नाही, कारण की तिथे 4 ऑप्शन राहील, तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे. ओके. एवढं सर्व न लिहिता आपण काय लक्षात ठेवायचं? शेवटची संख्या प्लस 1 म्हणजेच कोणती संख्या येईल? 14. 14 भागीला 2 म्हणजेच किती झालं? 7. 7चा वर्ग 49. ठीक आहे. आता आपण तोंडावर उत्तर करू. 25. 25 25 25. थांबा. पेन नाही. पेन नाही. माझ्या खिशात आहे ना, पेन नाही. 25. 25च्या काय करू आपण? समोरची संख्या घेऊ. किती येईल? 26. 26 येईल. 26 ला भाग द्यायचा 2 ने. किती? 13. 13चा वर्ग 169. माईक बंद कर. आता घेऊ आपण 9. 10चे अर्धे 25 उत्तर. एवढं सोपी आहे, पण कशामुळे सोपी आहे? आपल्याला ते लक्षात तर पाहिजे. अगर समजा लक्षातच नाही राहिलं तर उत्तर कुठून? त्याचा पोलीस भरतीपर्यंत पूर्ण मागे पाठ ना पुढे सपाट. आता पहिला याचं विचारलं तर आला नाही का? ही गोष्ट नको करा. तुम्हाला हे रिपीट टेलिकास्ट चालवत राहावं लागेल. आता तुम्ही आपल्या मताने या तिन्ही याच्यामध्ये किती संख्या भरत राहा. ठीक आहे. हे तुमचा होमवर्क, आणि जो जेवढी प्रॅक्टिस करेल तो तेवढं त्याच्या बुद्धीमध्ये राहील. पण असंही नाही होत. आज लक्षात ठेवा, आज खूप भरपूर प्रॅक्टिस करा. 1 महिन्यानंतर अरे यार हे काय होतं, गजनी होऊन जाईल तुमच्या. लिहा. 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज. वर्गाची बेरीज. ठीक आहे. आता वर्ग म्हणजे काय? क्लासरूम नाही. ठीक आहे. वर्ग म्हणजे स्क्वेअर. ठीक आहे. 1चा वर्ग प्लस 2चा वर्ग प्लस 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग, असं करता करता कुठपर्यंत जाऊ आपण? 7 पर्यंत. 5चा वर्ग प्लस
6चा वर्ग प्लस 7चा वर्ग. आता याच्यामध्ये वर्ग माहित पाहिजे. आता बघा, जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात आला नाही तर तुम्ही याचं उत्तर काढू शकता, कारण की 7 पर्यंतच आहे. अगर समजा नंबर आला तर एकदम 12चा वर्गापर्यंत राहिला, तुम्ही टोटल कुठपर्यंत करत बसाल. आता पहा, याचा 1चा वर्ग किती? 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49. आता याचे टोटल करा बरं, किती येते? याचे टोटल करा, त्यापर्यंत मी फॉर्म्युला सांगतो. माईक सुरू करून उत्तर दे. 140. 140. अजून अंजली? आलं सर 140. ठीक आहे. आता बघा, या फॉर्म्युल्यानुसार पण 140 येते का ते बघू. ठीक आहे. एन म्हणजे कोणती संख्या? शेवटची संख्या 7. एन प्लस 1 म्हणजे काय? 7 प्लस 8. इथे 8 लिहिले. आता इथे कोणताच म्हणजे साईन नाही आहे, म्हणजेच काय झालं ते? गुणाकार. इथे पण साईन नाही म्हणजे काय झालं? गुणाकार. हे असं न लिहिता मी असं लिहितो, 7 गुणिला, इथे काय? इथे कोणताच साईन नाही म्हणजे कंसाच्या बाजूला कोणताच साईन नाही म्हणजे गुणाकार. इथे मी लिहितो 8 गुणिला, आता याच्यामध्ये प्लस असल्यामुळे मला तो कंस द्यावा लागेल. ठीक आहे. का बरं? त्याचं रिझन सांगतो. हा कंस दिला, 2n म्हणजे काय? 2 गुणिला n, आणि n म्हणजे किती आहे आपले? 7. इथे उत्तर किती येईल? 7 दुने 14. 14 मध्ये काय करायचं आहे? प्लस 1, म्हणजे इथे किती आन्सर आहे? 15. ठीक आहे. मी 15 लिहू का? इथे लिहिले मी 15 डिवायडेड बाय 6. आता मला सांगा, 6 आणि 8 एका पाड्यात येतात? बेत्रिक 6 बेचोक 8. पण 6 आणि 15 पुन्हा एका पाड्यात येतात? 3च्या 3 दुने 6, 3 पाची 15. तर मी ज्या मोठ्या मोठ्या संख्या असतात ना, ते पहिले कट करायला सुरुवात करेल. ठीक आहे. का बरं? कारण की त्याच्याने गुणाकार माझा सोपी होईल. तर बघा, 3 दुने 6, 3 पाची 15. ठीक आहे. तुम्ही नको करा. त्याचं रिझन सांगतो मी, कारण की हे तुम्हाला पटकन येईल. ठीक आहे. आता हे 2 उरले, इथे 2 उरले, तिथे 5 उरले. 5चं तर काही करू शकत नाही, पण या 2नी 8 कट होऊ शकतात. बेचोक 8. इथे या 15चे हे 5 उरले, इथे 4 उरले आणि 7 उरले. तर बघा, 5 चोक 20. 20 गुणिला 7 बेसाती 14 है ना. हे बघा काय होतंय, खूप सारे जण नाही का खूप कन्फ्युज राहतात की आपल्याला उत्तर कसे काढायचे. मी माझी पद्धत सांगतो. मी काय करतो, जे सोपे होऊ शकते ते करतो. तर बघा, 7 चोक 28 झाले असते. मग 28 गुणिला 5 करायच्या वेळी काय करावं लागलं असतं? मला तर 28चा पाडा येत नाही, 5चा पाडा येतो, पण हे 28 गुणिला 5 करावं लागलं असतं, है ना. मग मला 5 8 40 चे 0, मग ह्याचे 4 हे करावं लागलं असतं. पण मी काय केलं, सोपी पद्धत पाहिली की भाई 4 पंचे 20 होतात. 20चा पाडा जरी नाही आला, पण मला 2चा पाडा येतो. आणि इथे 7 आहे, 7 दुने 14 आणि 0 उरलं, लावून दिलं. तर बघा, 20 गुणिला 7 करायच्या वेळी 7 दुने 14 केले आणि हा 0 लावला. ते सोपी आहे माझ्यासाठी, तर मी ते केलं. म्हणून म्हटलं की जे सोपे होऊ शकते ते पण तुम्ही करायचं. ठीक आहे. नाही तर मग आपण हे इथे जास्त वाढवत बसलो असतो, नाही का. हे होत झालं तर तसंच असतं, पण जेव्हा मोठ्या संख्या येते तेव्हा त्यांना पहिले शॉर्ट करा, छोट्या करा. आणि तुम्हाला पाढेपाठ पाहिजे, पाढे जर पाठ राहिले तर मग हे लवकर येते. ठीक आहे. समोरचं लिहा, गणित करून बघा ना, हे लिहा.
1 प्लस एकचा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग असा प्लस प्लस लिहा. ते कुठपर्यंत जाऊ द्या तुम्ही 13च्या वर्गापर्यंत. डॅश 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 13चा वर्ग. फॉर्म्युला लावायची काही आवश्यकता नाही. पटकन उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. तो उत्तर आलं. उत्तर सांगा नको. आला. बापरा चेक करत आहे. ओ माय गॉड, हे तर असं नाही, ते तसं होतं. ओ सॉरी चुकलं. ओ बघा, आपण 13 घेतला होता, एन घेतला होता है ना, एन घेतला होता ना, हे 13 घेतलं. कंसामध्ये एन प्लस 1 होतं, म्हणजेच किती 13 प्लस 1 14. म्हणजे कंसामध्ये घेता मी 13 प्लस 1 म्हणजे 14. ठीक आहे. आता मी कंस घेतो. 13 सोबत काय केलं होतं, गुणीला 2 आहे ना, 2n. 13 दुने 26. 26 मध्ये तिथे काय केलं होतं, त्या याच्यामध्ये ऍड केलं होतं. 24 प्लस 1 27. मी इथे लिहिलं 27. ठीक आहे. इथपर्यंत आलो. डिवायडेड बाय 6 केलं. 6 आणि 27 एका पाड्यात दिसतात मला. तो आहे 3. 3 दुने 6. 3 9 27. ठीक आहे. 9 आणि 2 तर कट होऊ शकत नाही, पण या 2 ने 14 कट होऊ शकतात. बे 14. बरोबर. आता मला 7 आणि 9 गुणाकार करायचा आहे. माईक बंद ठेव. नवासाठी 63. ठीक आहे. 13चा पाडा येतो का खुशी तुला? येतो का, हो की नाही? हो सर. 33 39. 39. 13 रकम 78. 78 आणि 3 81. 80 81. बरोबर आहे. सॉरी, आहे का उत्तर एवढं? ठीक आहे. आलं लक्षात? अच्छा कविता, आपण हे करून आलो. याच्या आधी थांब ना, माईक सुरू नको करशील नाही तर रिटर्न आवाज येईल. याच्या आधी तू पोलीस भरतीसाठी हे ट्राय केलं असेल, बरोबर? हे झालेलं असेल कुठंतरी ना, कुठं लक्षात असेल. मला सांग, आता लक्षात होतं का हे सर्व? नाही, आता तुला खूप वर्ष आले, लक्षात नाही. आता बघा, मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो की रिव्हिजन का बरं पाहिजे आहे. बघा, हे ताई आहे आपले, तर तिने पोलीस भरती जेव्हा दिली होती लग्नाच्या आधी, आता लग्न झालं त्यांचं, तर तेव्हा त्यांनी अभ्यास केला होता. पण आता काही गॅप झाल्यामुळे हे लक्षात राहिलं का नाही. तर हे आपल्याला म्हणजे लक्षात ठेवावं लागेल जेव्हापर्यंत आपण ते म्हणजे पोलीस भरतीसाठी ट्राय करत आहे. ठीक आहे. नाहीतर हा महिन्यामध्ये आजचा कोणता दिवस आहे, 1 तारीख आहे, हेच आपण अगर 26 तारखेवर जाऊ आणि दुसरं काही चालू राहील तर तुम्ही आजचं विसरून जा. तर याच्यासाठी मी म्हटलं होतं तुम्हाला प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत राहा. बरोबर आहे. तिथे कुठं ना कुठं हे गणित येईल, कुठे ना कुठं हे गणित येईल आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही सॉल्व्ह करू शकले तर तुम्हाला लक्षात राहील की नाही हे पटकन असं असं करायचं. ठीक आहे. म्हणून मी म्हटलं निदान नाही काही तर दिवसातून 2 म्हणजे सकाळी 1 केली आणि संध्याकाळी 1 प्रश्नपत्रिका केली तर तुमचं हे रिकॉल होत राहील. हेच नाही, याच्या आधीच पण. ठीक आहे. आता त्याच्यासाठी तुम्ही आता जॉईन झाले असाल तर काही गोष्ट वेगळी आहे,
युट्यूबवर आहे आपला, तर ते बघत राहा. ठीक आहे. आपला हा क्लास खतम झाला तर आपण युट्यूबवर टाकतो किंवा याच्यावरच आपलं म्हणजे या ऍपवर पण रेकॉर्डेड क्लास असतात, तर ते बघत राहा. जेणेकरून काय होईल तर तुम्हाला रिकॉल होत राहील आणि काय होईल तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. आता याच्या समोर एक लास्ट वाला लिहा. 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या नैसर्गिक संख्यांच्या 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्याच्या घनांची बेरीज. घनांची बेरीज मोठ्या ब्रॅकेटमध्ये n. ठीक आहे. आता या वर्गाच्या ऐवजी काय येईल, इथे 3 येईल. ठीक आहे. 3 म्हणजे घन होतं, क्यूब क्यूब. असं लिहा तुम्ही 9 पर्यंत. आणि या फॉर्म्युल्यामध्ये टाकून उत्तर काढा. आता एवढी मेहनत केली आहे तर काही तर होप ठेवीन मी की एक तर करू शकता तुम्ही स्वतःच्या मनाने. n म्हणजे तुम्हाला माहित आहे, n+1 म्हणजे पण तुम्हाला माहित आहे, डिवायडेड बाय 2 त्याचा होल वर्ग. हे बघा, लक्ष द्या इकडे. हो मॅडम, लक्ष द्या. n n म्हणजेच काय आहे, 9. n इंटू आहे का बघा, कारण की कंस आहे, गुणिला n+1. n+1 म्हणजे किती, 10. 9+1 म्हणजे 10 डिवायडेड बाय 2 याचा वर्ग. बरोबर. ह्या दोन्ही काय करेल मग, दोन्ही काय करेल, कट करेल 10 ला. 5 आले, 9 5 45. ह्या 45चा वर्ग काढायचा आहे. ओके. आता या 45चा वर्ग कसा काढाल त्याची एक ट्रिक सांगतो, सोपी ट्रिक. 45 गुणिले 45 मग करा. ठीक आहे. हिला माहित असेल, आय थिंक कविताला माहित असेल. हो माहिती आहे. सांग बरं. 45 लिहायचे. 5 वर्ग 25 आणि 4 वर्ग 16. 4 वर्ग 16 त्याच्या पुढे. हा मग त्या 4 गुणिले 5 त्या दोघांचा गुणाकार करायचा 2दा. वरची 45 आहे ना, ते 4 पंचे 20, 4 पंचे 20 2दा खाली आहे, 6 आणि 2च्या खाली. खुशी लक्ष दे, आपला असं नाही झालं पाहिजे. 5चा वर्ग 25. या 4च्या समोरची संख्या घ्या, किती येते, 5. 4 गुणिले 5 4 पंचे, थोडस बाजूला आलो. ठीक आहे. माईक बंद ठेवा. हे बघा, कोणत्या पण संख्येच्या शेवटी जर का असे म्हणजे 5 वगैरे आले तर काय करायचं, 5चा वर्ग करायचा. कसा आहे ते, डायरेक्ट 25. आणि या 4च्या म्हणा किंवा कोणती पण संख्या असेल त्याच्या समोरची संख्या घ्या, त्याचा गुणाकार इथे लिहून द्या. जसं उदाहरणार्थ आपण आता 55चा करू. या 5चा काय करायचं आपल्याला, सरळ 25. 5चा हा वर्गच करायचा. आणि या 5च्या समोरची संख्या काय येईल, 6. 5 सखा 30. ठीक आहे. ओके, आलं लक्षात. असे आपले हे गणित झाले. आता मला सांगा तुमचं काम काय आहे. हे तर गणित झाले, तुमचं काम सांगा.
सांगा ना, सगळे चूप आहे. अरे यार, आमचं तर काही कामच नाही, आम्हाला काय करायचं, आम्ही तर फक्त क्लास करायसाठी येतो. आपल्या मताने संख्या घ्या. ठीक आहे, आता कंटिन्युअसली बसले आहे ना, थोडस आणखी 15 मिनिटं बसा. ओके, आपल्या मताच्या संख्या घ्या, बसा. काही ना, लवकर क्लास सुटलाय, 8 वाजता क्लास सुटणार होता, स्पीड पकडली ना आपण. ठीक आहे, तर तुम्ही ते संख्या घ्या आणि पटपट पटपट त्याचे उत्तर काढा आणि ग्रुपमध्ये फोटो टाका. अरे बाप रे, अरे बाप बाप रे, ऐसा बताया या सर ने. ओ, मग तिकडे ना अंकिता अंजली म्हणा, अरे मेरा तो कॅमेरा ही खराब आहे. बघा, मला काही लेणं देणं नाहीये. क्लास खतम, शिकवून खतम झालं, सगळं खतम झालं. जिम्मेदारी तुमची आहे. ठीक आहे, अगर तुम्ही कराल तर तुमचा फायदा, नाही कराल तर तुमचं नुकसान. त्याचे बहुतेक तुम्ही तिघीच जणी आहे तर तिघी जणी तरी निदान फोटो टाका आणि आजचा क्लास कसा झाला तो पण टाका. म्हणजे बाकीचे लोक त्याच्यावरून काहीतरी तुमचं इन्स्पिरेशन घेईल आणि विचार करेल, नाही बा क्लास होऊन आला म्हणजे चांगला होत आहे, वांगला होत आहे, किंवा हे उत्तर काढले म्हणजे यांना समजत आहे, निदान ते तरी होईल. ठीक आहे, तर भेटू आपण उद्या. उद्या मराठी व्याकरण राहील. ठीक आहे, उद्या मराठी व्याकरण राहील. तर मराठी व्याकरण पण इम्पॉर्टंट आहे, त्याचे पण आपल्याला हे करायचे आहे आणि याचे पण मार्क कव्हर करायचे. नाहीतर असं ना हो की फक्त गणितासाठी बसत आहे किंवा फक्त मराठी व्याकरणासाठी बसत आहे. ठीक आहे, भेटू आपण उद्या.